भाऊ आणि व्यासपीठावर मला बाकी ज्यांचे नावं काही माहिती नाही, त्यामुळे सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे सगळे निष्ठावंत शिवसैनिक सगळ्यांना मी मानाचा मुजरा करते, कारण की या ठिकाणी आम्ही 5 वाजेचा आलो तेव्हापासून सगळे अगदी म्हणजे कोणीच इकडे तिकडे गेलेलं नाही आणि तुमचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी सगळे म्हणजे थांबलेले. तर यालाच म्हणतात खरं आपले रक्तात म्हणजे निष्ठावंत आहेत आपले सगळे जेवढे बसले तेवढे. आपली जी निवडणूक आता उभी राहिलेली आहे त्याच्यामध्ये अनेक आपल्याशी आतापर्यंत कोणी गेले कोणी आले त्यांच्याकडे न बघता आपण ज्या जागेवर आहे त्याच जागेवरती आपल्याला ही निवडणूक आपल्याला करून दाखवायची आहे समोरच्यांना. आमचं पण चोपड्याला हीच परिस्थिती आहे. चोपड्यामध्ये सगळे म्हणजे पक्ष रिकामे आहेत. तुम्ही तरी एवढे जमलेले आहेत याचा मला खूप आनंद होतो. आम्ही तर अगदी चोपड्याला पोटावर मोजणे इतके, पण आतापर्यंत आम्हाला एकाही काँग्रेस राष्ट्रवादी वगैरे कुठल्याही पक्षाकडून बोलवणं कोणाचंही नाहीये किंवा कोणी आम्हाला मध्यस्थी पण करत नाहीये. तरी आम्ही म्हणजे ठरवलेलं आहे की आमचा तळागाळातला जेवढा आमच्या सोबत निष्ठावंत शिवसैनिक जो आमच्या सोबत आहे आता जेव्हापासून ही फुटलेली शिवसेना आहे आणि आपण ओरिजिनल शिवसेनेत जे जे आपल्या सोबत आहेत तर त्यांना घेऊन आम्ही आमचा प्रत्येक म्हणजे दल्ली बोळातला जो पण इच्छुक मुलगा आहे जो शिवसैनिक आहे त्याला आम्ही ही संधी देणार आहे. आणि हे आम्हाला अत्यंत म्हणजे कौतुक वाटतंय की ज्या वेळेस हे लोक होते तेव्हा आम्ही तिकिटासाठी यांच्याकडे म्हणजे खूप फिरत होतो की आम्हाला तिकीट मिळावं, खूप आशा होती. पण आज असा प्रसंग आहे की आपण खूप भाग्यवान आहे की आपल्याला आपले साहेब म्हणतायत की तुम्ही उभे राहा. तुम्ही म्हणजे स्वतः जरी आपण निवडणूक लढले तरी सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आपले जे संपर्क प्रमुख आहेत ते आपल्याला आता आपलेच मिळालेले आहेत, हक्काचे संपर्क प्रमुख आहेत आणि आपण त्यांच्यापर्यंत आपली व्यथा सरांनी मांडलेलीच आहे आणि ती आपली पक्षप्रमुखांपर्यंत जाईलच. त्याच्यामुळे जरी आपल्याजवळ आज काही नसलं तरी आपण आपली जी मशाल चिन्ह आपण घराघरापर्यंत पोहोचवू ही आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे. इथं आल्यानंतर मला उलट आशीर्वाद मिळाला असं वाटतंय मला की माझ्या साडीला ठिणगी लागली, तर ती ठिणगी नसून एक आपल्याला एक मशालीची आपल्याला त्याने आठवण करून दिली की आपली मशाल हे आपलं चिन्ह आपल्याला घराघरापर्यंत न्यायचंय आणि समोरच्याला जाळून टाकायचंय. आपली मशाल दाखवू एवढं आपल्या शिवसैनिकांमध्ये ताकद आहे. जेव्हा जेव्हा शिवसेना फुटलेली आहे तेव्हा तेव्हा आपण बोटावर बोलतो इतकेच राहिलोय तरी साहेब मानले नाही आणि आपल्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक देखील जागेवरून हललेले नाही. गुलाबराव वाघ असतील हे आम्ही अगदी म्हणजे आधीपासून बघतोय. आम्हालाही खूप वाटायचं की आम्ही जेव्हा पक्षात नव्हतो तेव्हा वाटायचं की खरंच आपण शिवसेनेच्या तिकिटावर लढलं पाहिजे. म्हणजे माझ्यासोबतचाही अनुभव आहे की मला तिकीट मिळेपर्यंत माझं चिन्ह निघेपर्यंत माझ्याशी त्यांनी गद्दारी केली, परंतु आता तर मला अभिमान वाटतोय की मी स्वतः माझ्या पक्षाचं तिकीट माझ्या एका तळागाळातल्या साध्या शिवसैनिकाला मी उभं करते आणि तो घराघरापर्यंत पोहोचेल याचा मला खूप अभिमान वाटतोय. अशी आपली ही शिवसेना आहे. म्हणून महिलांनाही सांगते मी की ज्या महिलांना किंवा काही असेल जागा असेल तुमच्या पद्धतीने निलेश भाऊ तुमच्या गावात भुसावळमध्ये त्याप्रमाणे संधी द्या आणि महिलांनी जर पुरुष असतील तर महिलांनी घरातून पुरुषांना सपोर्ट करावा, कारण की अर्धांगिनीच्या सहकार्याशिवाय कुठेही आपले पुरुष पण मोठे होणार नाही. त्याच्यामुळे हे आपला महिला असं समजायचा की आपल्याला एक काम लागलेलं आहे आणि आपल्या घरचं काम आहे आपल्याला करायचंय. एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे भाजपमधून इकडे तिकडे तुमचा
गेलं पाहिजे. फार काही राजकीय बोलण्यापेक्षा एक सगळ्यांची आमची संकल्पना होती की गेल्या दिवसात एक संघटनेला पुस्तक देण्यासाठी आपल्याला सगळ्या निष्ठावंतांचा निर्धार करावा व्हावा आणि थोडा अचानक निवडणुकीचा कार्यक्रम आला. आचारसंहितेची बरीचशी बंधनं आली, बरेचसे लोक निघून गेल्या कारणाने समन्वय आपल्याला मिळत नाही, सत्ता आली आणि आमच्या घाईमध्ये हा त्यांच्या मार्गदर्शनाने आणि स्थानिकांच्या आपल्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि त्याच्यामध्ये लगेच निवडणुकीचा बिगुल वाजला आणि या सगळ्या नियोजनाचा आज आपला सगळा शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसेना प्रेमी नागरिकांचा आपण एक मेळावा बोलवण्याचा प्रयत्न केला. या मेळाव्यामध्ये संघटनात्मक चर्चेच्या सोबतच आता निवडणुकीचे भलं मोठं आव्हान आपल्याला येऊन ठेवलेलं आहे. खूप सत्ता आणि संसाधनाच्या अभावामध्ये केवळ आपल्या सगळ्या एक दुसऱ्याच्या जोरावर आणि कळवट निष्ठेच्या जोरावर आपल्याला हा सगळा पुढील कार्यक्रम पार पाडायचा आहे. आपल्या आजपर्यंतच्या झालेल्या निवडणुकीच्या भूतकाळामधील सगळ्यात प्रतिकूल परिस्थितीचा काळ हा आपल्या समोर येऊन ठेवलेला आहे. शेवटी आपली सगळ्याची मानसिकता आणि हे सगळं उंचवण्यासाठी वरिष्ठांचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन मिळतच आहे. पण आज या निवडणुकीसाठी आपले शहर प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील आणि सगळे थेट बूथ प्रमुख, विभाग प्रमुख या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून एक दुसऱ्याच्या समन्वयाने आपल्या उडे बाजूला ठेवून सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हायचं आहे. आपल्या माझ्यानंतर बोलणाऱ्या भाऊ आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारच आहे. पण सगळ्यांना एकच विनंती आहे की इथून पुढे आपले सगळे दुसरे ठोके उडे बाजूला सोडून आपण सगळे एक दिलानं या सगळ्या निवडणुकीच्या कामाला लागू आणि वरिष्ठांना, माननीय शिवसेना प्रमुखांना, पक्षप्रमुखांना अपेक्षित असलेलं, अभिप्रेत असलेलं या संघटनेला मिळवून देण्यासाठी वचनबद्ध होऊया. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं कुलदैवत आहे तुळजाभवानी, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमचे आमचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, श्री शिक्षण पुरस्कार महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना वंदन करून शिवसेना प्रमुखांचा आणि उद्धव साहेबांचा नम्र शिपाई आपल्या समोर या मेळाव्याच्या निमित्तानं दोन शब्द मांडण्यासाठी उभा आहे. आजच्या या निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित सर्व शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख चंद्रकांत शर्मा, महिला गट जिल्हा प्रमुख रोहिणीताई पाटील, तालुका प्रमुख गिरीश महाजन, शहर प्रमुख मकबूल शेख, गणेश चौधरी, दोन्ही सुरवाडे सर वेळ जास्त झालाय म्हणून नंतर गिरीबाई भोळे आणि तुम्ही सर्व बसलेले भारत शिवसेने तुमच्यासाठी काय सांगावं. तुम्ही वागला नाही, चुकला नाही आणि विकलाही नाही असा माझा हिंदू हृदय सम्राटांच्या शिवसेनेच्या वसाहत सोडला नाही. याच्यासाठी मी म्हटलं, चुकणारे बी गेले, विकणारे बी गेले आणि जे वाचले ते बी गेले. काय सांगायचे मोठमोठ्या बाबा, कतिया पैसा बदल लेते हैं, पुण्य के आड़ में बाप बदल
बदल केले की लोक आपले बाप हे बदलले ते हे जे मारायचे ते आता एकनाथ शिंदेचे पाय नाही पडत, श्रीकांत शिंदेचे पाय पडत. श्रीकांत मी आतापर्यंत मुलाने बापाचे पाय पडलेले पाहिलेले आहे, मुलाने बापाचे पाय पडलेले पाहिलेले आहेत. पण जळगाव जिल्ह्याचा हा आपला गद्दार हा मुलाचा पाय पडताना पहिल्यांदा मी पाहिजे. बरोबर आहे. कशासाठी? पैसा निघण्यासाठी. अरे तो 72 वाघ निघाला संजय राऊत. 100 दिवस सारखं जीवन जगण्यापेक्षा 6 दिवस वाघासारखं जीवन जगला. 100 दिवसात जेलमधून बाहेर आला तो म्हणजे संजय राऊत. अरे काय हे म्हणतात हे ते मी असा होतो की साजरा करतो. अरे मालदार घेणार उच्च वाटत 4 डायलॉगमध्ये 4 वेळेस आमदार झाला, 2 वेळेस मंत्री झाला. आता डेअरी पाहिजे का तुम्ही? अशी डेअरी कोणाच्या जीवावर? अरे हिंदू हृदय सम्राटांच्या जीवावर, या शिवसैनिकाचा निष्ठावान शिवसैनिकाच्या जीवावर. हा गुलाबराव वाघ या धरणगाव तालुक्यामध्ये, येरळूर तालुक्यामध्ये सर्व पिंजून काढायचा. तुम्ही हात जोडायला यायचे आणि आमदार झाले. विसरलात का तुम्ही? म्हणून मी आपल्याला सांगण्यासाठी या ठिकाणी आलो की आता जिल्हा परिषद नगरपालिकेची निवडणूक लागली. आता नगरपालिका आहे ना जिल्हा परिषद 25 प्रभाग या भोसर शहरामध्ये आणि 50 नगरसेवक निवडून येणार. येणाऱ्या आजपासून सुरुवात झाली फॉर्म भरायला. 17 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर आम्हाला आघाडीने सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीत तर 50च्या 50 ठिकाणी आमचे शिवसैनिक फॉर्म भरतील. ताकद कोणाची आहे? अरे या महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे हाल होत आहेत. अतिवृष्टीने बरबाद शेतकरी झाला, आत्महत्या करत आहेत. कोणता पक्ष रस्त्यावर आला? फक्त शिवसैनिक आणि शिवसेना ही रस्त्यावर आली. अरे आसमानी संकट आलं, पण हे सोतारी संकट आपल्यावर बसलेलं आहे. या जळगाव शहरामध्ये मुख्यमंत्री आले. आपण कर्जमाफी मागितली नाही. कर्जमाफी शेतकरी मागितली नाही. या ठिकाणी फडणवीस जळगाव मध्ये आले आणि काय सांगितलं हे तुम्हाला मी आता याच्याने दाखवतो. ऐकलं म्हणजे आपण शेतकऱ्यांनी या ठिकाणी कर्जमाफी असं मागितलं नाही.
जनता पार्टीपेक्षा जुना पक्ष हा शिवसेना आहे. 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली, शिवसेनेचा जन्म झाला. आणि भारतीय जनता पार्टीचा जन्म केव्हा झाला माहिती आहे तुम्हाला? 1980 साली भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला. 15 वर्ष शिवसेना ही दुनिया. 1989 ला युती झाली. अरे या माणसाने युती केली. त्यावेळेस किती खासदार होते? 1990 ला 2 आमदार या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी होते. 2 आमदार, एक राम कापसे आणि एक राम नाईक. या माणसाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केली की हिंदुत्वाचे लोक आहेत, हे चांगले लोक आहेत, यांच्याशी युती करा. 2 आमदारांमध्ये युती केली आणि 2 झाले 52 आमदार या माणसाबरोबर युती केली आणि 52 आमदार निवडून आले आणि 62 आमदार शिवसेनेचे निवडून आले. आणि त्या बाळासाहेबांच्या मुलाला ह्याच भारतीय जनता पार्टी गद्दारांनी धक्का दिला आणि सत्तेवरून खाली घेतले. मित्रांनो, हा बदला आपल्याला घ्यायचा, भाजपचा बदला आपल्याला घ्यायचा. आज या नरेंद्र मोदींनी 48,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला, हे अजित पवारांवर आरोप केला आणि दुसऱ्या दिवशी अजित पवारला भांडीवर बसवलं. या ठिकाणी सकाळी शपथविधी करायला तुम्हाला वेळेने चालते. राज्यपाल रात्रीतून जी.आर. काढतो चालतो. एखाद्यावर 10 टाकली, एखादा आमदार भाजपच्या आमदाराने गोळीबार केला, त्याला एका रात्रीतून बाहेर काढतात आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तुम्हाला 4-4 महिने अभ्यास करावा लागतो. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आपण या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला आंदोलन उभं करायचं आहे. हा तळागाळातला कार्यकर्ता आहे, हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. काही लोकांना सांगायला लागले की या घोषणामध्ये शिवसेना संपली आणि तुमचा बाप दादा जरी खाली आला तरी ही शिवसेना संपणार नाही, शिवसेना संपणार. आमदार बोलले, खासदार बोलले, नेते बोलले, तरी शिवसेना संपत नाही. हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी आता कुठेतरी ईडीचा धार बंद केला. या 4 महिन्यापासून तुम्हाला मी सांगतो, या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगतो की फक्त तुम्ही निष्ठेने काम करा, जनतेची सेवा करा आणि जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. हे किती भाजपाने डरपोक आहे, किती बॅकग्राऊंड आहे. बाबरी मध्ये पडली तेव्हा सगळ्यांना विचारलं, आव्हानाला विचारलं, आजच्या मुद्दा विचारलं, सगळ्यांना विचारलं. त्यावेळेस सांगितलं आमचे एक नाही, हा 12 माणूस होता. त्याला सांगितलं शिवसैनिकांनी पाडणे असेल तर मला गर्व आहे, मला अभिमान आहे, असं बाळासाहेब राहिले असेल तर ती हिंमत झाली असते. बाळासाहेबांनी दसऱ्याच्या मेळाव्याला सांगितलं की या तडाखा माझ्या शिवसैनिकांना, माझ्या शेतकऱ्यांना त्रास झाला तर या भुसावळ शहरामध्ये आता सरांनी सांगितलं एकच रस्ता 3-3 वेळेस होतो. सर मग खायला कुठे मिळेल? निधी टाकायला जागा नाही, रस्त्यावर रस्ता होईल पण खायला कुठे मिळते?
100 रुपयाचा रस्ता असेल तर 50 रुपयामध्ये रस्ता होतोय आणि 50 रुपये पुढारी आणि अधिकारी खात आहे. कसा करणार रस्ता? या ठिकाणी लाईटचे कॉन्ट्रॅक्ट आहेत 70% कमिशन म्हणजे 30% मध्ये लाईट एवढा भ्रष्टाचार. पालकमंत्री सांगतात या भुसावळ शहराला 49 कोटी रुपये दिले. कुठे दिले तुम्ही 49 कोटी? दिले असते तुमच्या बघाबच्च्याला दिले. शिवसैनिकांना एक न्याय देण्याचा प्रयत्न या पालकमंत्र्यांनी आपल्यामध्ये असताना आणि आता गद्दारी करत असताना सुद्धा केला नाही. या शहराला शिवसेनेचा इतिहास आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 2च तालुके शिवसेनेचे पॉवरफुल तालुके होते. एक अंमळनेर तालुका आणि एक भुसावळ तालुका. या ठिकाणी केशवराव पाटील भुसावळचे उपजिल्हा प्रमुख होते. एसटीवर यायचे, एसटीवर जायचे, ते सोनार होते. त्याच्यानंतर दायमाचे आले, कापडेचे आले, असे जिल्हा प्रमुख या ठिकाणी होऊन गेले. 2 जिल्हा प्रमुख आणि आता 3रा जिल्हा प्रमुख आपला चंद्रकांत शर्माच्या रूपाने या ठिकाणी गेला. सर तुम्ही बोलला की रावेर मतदारसंघाचं हे प्रवेशद्वार आहे आणि म्हणून एक प्रवेशद्वार आहे. म्हणून आम्ही या प्रवेशद्वाराला गाठण्यासाठी भाजप देशपांडे दिलेला आहे. पण तुमचं काम आहे की उद्धव साहेबांचा भगवा या विधानसभेत भडकत आहे तोपर्यंत भाजप ही तलवार खाली ठेवता कामा नये. म्हणून आम्ही भाजप देशपांडे या ठिकाणी उसाला दिलेला आहे. या भुसावळ तालुक्यामध्ये हमारे मंच पर बैठे हुए गुलाब भाऊ वान साहेब, हमारे जिला अध्यक्ष चंद्रकांत शर्मा, तालुका प्रमुख निलेश महाजन, हमारे शहर प्रमुख गणेश चौधरी और हमारे कई आए हुए हैं और उनके पूर्वज और भी पदाधिकारी आए हुए हैं और सभी यहाँ पर बैठे थे और सभी कार्यक्रम जो कार्यकर्ता सभी आए हुए सभी का हमारे शिक्षक की ओर से दोनों शहर प्रमुख की ओर से सभी का स्वागत करता हूँ. इतना बोलते हुए मेरे को बड़ी खुशी हुई कि हमारे दोनों के शहर प्रमुख के उसमें ये जो बढ़ावा दिया जा रहा जिसको बैठा कराया जाएगा भुसावल शहर तालुके की, इसके लिए मुझे यहाँ बोलने का मौका मिला शहर प्रमुख की हैसियत से. मैं इसलिए बहुत जी बाबा साहब ठाकरे का शुक्रगुजार रहूंगा क्योंकि मैं उनका छोटा सा शिवसैनिक हूँ. इसलिए आपका सभी का दिल से स्वागत करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंचावर उपस्थित शिवसेनेचे तो उपनेते गुलाब भाऊ वाघ, तालुका प्रमुख निलेश भाऊ महाजन, जिल्हा प्रमुख चंद्रकांत शर्मा व सर्व उपस्थित व्यासपीठ. मित्रांनो, आजची बैठक येणाऱ्या भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक आज इथे आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व इच्छुक उमेदवार यांना माझी एक विनंती असेल की आजपासून आपापल्या प्रभागामध्ये ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी आता आपापल्या प्रभागात कशा प्रकारे रणनीती आखता येईल आणि जास्तीत जास्त मशाल या चिन्हावर कसे आपले नगरसेवक निवडून येतील याची सर्वांनी तयारीला लागायची आहे. आणि आपण इतके बोलून माझे नाव शब्द सुरू जय महाराष्ट्र. या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे आणि आमचे संपर्क प्रमुख माननीय गुलाबराव वाघ, आमचे
बाकीचे सन्माननीय मंचावरील उपस्थित पदाधिकारी नेते तसेच इथे उपस्थित सर्व शिवसैनिक आणि आजचा हा जो मेळाव्याचा दिवस आहे हा खरं म्हणजे भुसावळ शहरामध्ये एक वेळ अशी आलेली आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून 15 वर्षापासून आम्ही वाट बघतोय, कारभार सुरू आहे. लोक कंटाळून गेलेले आहेत. त्यांच्या आमदारकीच्या कारभाराला भुसावळकर जनता कंटाळली आहे. त्याचं कारणच असं आहे की आमच्या भगिनींना माहीत आहे की इथे जे पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो इतका गंभीर आहे की ज्या रस्त्यावरून चालत जायचं तो माठ किंवा ते भांडं जे आहे पाण्याचं त्या रस्त्यावरून चालताना सुद्धा आमच्या भगिनींना जो त्रास होतोय, एक रस्ता 3-3 वेळा बनवण्यात आला. आजपर्यंतच्या 40 वर्षाच्या राजकीय सामाजिक परिस्थितीमध्ये अनुभवामध्ये असा कोणता रस्ता महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये झाले नव्हते की एकच रोडचे 3-3 वेळा बिलं काढण्यात आले. भुसावळ शहरामध्ये आम्हाला अत्यंत वाईट वाटलं की अशा प्रकारची गंभीर परिस्थिती, एवढ्या प्रकारचा प्रचंड भ्रष्टाचाराचे प्रकरण, एवढ्या प्रचंड लोकांची मानहानी, एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये भीषण समस्या की आमच्या गावामध्ये तापी नदीचं पाणी आहे. तापी नदीचं पाणी लोकांना सहज एक दिवसामध्ये आमची बॉडी असते नगरपालिकेमध्ये. मी नगरसेवक होतो तेव्हा आम्ही दररोज पाणी देण्याचा प्रयत्न केला होता आणि तो सफल झालेला होता. परंतु आज अशी परिस्थिती आहे की 10 ते 15 दिवसामध्ये सुद्धा पाणी मिळेल की नाही अशा प्रकारची गंभीर परिस्थिती आहे. अमृत योजना सुरुवातीला 90 ते 100 कोटी खर्च झाले, परंतु त्या पाण्याची स्कीम अमृत योजनेची 100 कोटी खर्च होऊन सुद्धा ते काम झालं नाही. त्यानंतर आता शिवसेनेने सतत 3 वर्ष लढा दिला, निवेदन दिली, आंदोलने केली. 3 वर्षाच्या लढ्यानंतर शिवसेनेला यश मिळालं की 137 कोटी महाराष्ट्र शासनाने मंजूर केली. परंतु आमचं भुसावळकरांचं अजून दुर्भाग्य की 137 कोटी आपल्या अकाउंटवर नगरपालिकेच्या अकाउंटवर आलेले आहेत, परंतु त्या कामाला सुरुवात करण्याची कार्यक्षमता या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये नाही आहे. ही अत्यंत शेम आणि निषेध करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यामुळे भुसावळमध्ये आपल्याला शिवसेनेतर्फे आम्हाला जे जिल्हा प्रमुख आणि संपर्क नेते आहेत यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाने, आशीर्वादाने या भुसावळ शहरामध्ये शिवसेनेचा झेंडा अशा प्रकारे फडकवायचा आहे की या भुसावळ शहरामध्ये शिवसेनेचं नाव झालं पाहिजे. प्रत्येक पारडामध्ये शिवसेना हा शब्द आणि हे ध्वज, आमचा भगवा ध्वज हा कसा फडकणार याची खुणगाट आणि याचा निर्धार आपण केला पाहिजे. आणि त्यासाठी सर्व शिवसैनिक आणि आमच्या भगिनी समोर आहे, या सर्वांनी मिळून अशा प्रकारचा संकल्प करायचा आहे की आम्हाला भुसावळ शहरामध्ये नव्हे, नगरपालिका, पुन्हा येणारी विधानसभा असेल, झेडपी असेल, पंचायत समिती असेल, या सर्व संस्थांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी विजयी केले पाहिजे. अशा प्रकारचा या निमित्तानं मी संकल्प करतो. आपणही याला पाठिंबा द्या, सहकार्य करा आणि अशा प्रकारचा शिवसेनेचा भगवा फडकवा अशा प्रकारचं आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपले भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात निधी मिटिंग लावलेली आहे, निवेदन लावलेलं आहे. त्यावेळी आज उपस्थित असलेले आमचे लाडके नेते तथा संपर्क प्रमुख उपनेते गुलाबभाऊ वाघ, तसेच नवीन निर्वाचित जिल्हा प्रमुख झालेले चंद्रकांत शर्मावर आणि आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका रोहिणीताई पाटील, पल्लवीताई जैन व सन्माननीय व्यासपीठ. भाऊ सांगताना खरंच आहे 2004 पासून भुसावळ नगरपालिकेमध्ये शिवसेनेचं जे कार्य होतं ते अतिशय निष्ठेचं आणि निष्ठेने आपण भारतीय जनता पार्टीबरोबर केलेलं आहे. आणि फक्त शिवसैनिक एक असा कायदा होता की जो सर्व सामधानदंड भेद
स्वतःच्या देशातून वापरून त्यांना आपण निवडून देतो. पण भाऊ आज आनंदाची बाब अशी आहे ही एवढी जनता इथे आलेली ही सगळी निष्ठेला जाणवते आणि उद्धव साहेबांना मानणारी यामुळे जेही इच्छुक उमेदवार असतील इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागासाठी आमच्या संपर्क कार्यालयामध्ये नक्की तिथे सकाळी 2 तास हजेरी लावा. म्हणजे आपण प्रत्येक वार्डाची रणनीती तिथे टाकू. सकाळी 11 वाजेपर्यंत तिथे चालू राहील. त्याच्यानंतर आम्ही आमच्या कार्यालयात लावतो. तर सकाळी 11 वाजेपर्यंत तुम्ही तिथे येऊ शकता. नगरपालिकेचं इलेक्शन त्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि जमलेले माझे तमाम शिवसैनिक मारवाड मित्रांनो यांचे सुद्धा मी आभार मानतो. जय महाराष्ट्र. सगळ्यांना नम्र विनंती आहे की जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. आपण दालची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. जय महाराष्ट्र.